आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओ जाणून घेऊया श्री विठ्ठल भक्त संत श्रेष्ठ कुर्मदास महाराज यांच्या जीवनातील प्रसंग. पैठण गावात कुर्मदास नावाचे ब्राह्मण राहत होते. हे सूर्याच्या रथावरील सारथी अरुण यांचे अंश होते किंवा त्यांनी अवतार घेतला होता. त्यांना जन्मापासूनच हातपाय नव्हते. त्यांनी हरिभजन करण्यासाठीच अवतार घेतला होता. ते दिवसेंदिवस मोठे होऊ लागले. एक दिवस त्यांना गावात कीर्तन चालू असल्याचा आवाज ऐकू आला व ते त्या दिशेने सरकत सरकत जाऊ लागले. तेथे पोहोचले. त्यात कीर्तनकार महाराज पंढरपूरचे महात्म्य सांगत होते. कुर्मदास यांनी ते ऐकले व पंढरपूरला जाण्याची इच्छा झाली. त्यांनी आपली ही इच्छा पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना सांगितली. मला देखील पंढरपूरला यायचे आहे. तेव्हा सर्वांनी सांगितले, अहो कुर्मदास, तुम्हाला तर हातपाय नाहीत, तुम्ही चालणार कसे व पंढरपुरात पोहोचणार कसे? पण तरीही त्यांनी ऐकले नाही. मनाशी निश्चय केला व सरकत सरकत पुढे जाऊ लागले. पण संध्याकाळपर्यंत पैठणहून निघून फक्त गावाबाहेरच्या मारुती मंदिरापर्यंत येऊन पोचले. दिवसभर अन्न पाणी काहीच मिळाले नाही. आपल्या भक्ताची दया भगवंतास आली व त्यांनी वेश बदलून तेथे त्यांच्यासमोर प्रगट झाले. त्यांना म्हणाले, हे भक्ता, तुला तर हातपाय नाही, तरीही सरकत सरकत तू कुठे जाण्यास निघालायस? त्यांनी सांगितले, माझे नाव कुर्मदास, मी पैठणला राहतो. पण तुम्ही कोण आहात? तेव्हा पांडुरंगाने सांगितले, मी एक व्यापारी आहे. माझे नेहमी त्या निमित्ताने पंढरपुरात काम असते, म्हणून आजही पंढरपूरला जात आहे. त्यांना भोजन व जल दिले. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तेव्हा व्यापारीने सांगितले, मी व्यापार करण्यासाठी जातो, पुन्हा संध्याकाळी परत येईन. कुर्मदास यांनी होकार दिला. पुढे जाऊन देव अदृश्य झाले. पण पुन्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तेथे आलेत. आपल्या भक्ताची सेवा करीत जवळजवळ 4 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला. कुर्मदास हे श्रावण महिन्यापासून पैठण येथून निघाले. ते 4 महिन्यात पंढरपूरजवळ असलेल्या लहुळ या गावापर्यंत पोहोचले. कार्तिक शुद्ध दशमीस ते तेथे होते. तेव्हा त्यांनी अंदाज केला, एकादशीपर्यंत आपण पंढरपुरात पोहोचणार नाही. म्हणून त्यांनी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना प्रणाम करून सांगितले, श्री विठ्ठलास सांगावे, तुमचा भक्त कुर्मदास पंढरपुरात एकादशीपर्यंत पोहोचू शकत नाही. या गावापासून अजून 7 कोस दूर पंढरपूर आहे. तरी तुम्ही माझा नमस्कार विठ्ठलास सांगावा. सर्वांनी होकार दिला. सर्वजण पंढरपुरात पोहोचले. त्यातील एका भक्ताने श्री विठ्ठलास सांगितले, हे श्री विठ्ठला, तुमचे भक्त कुर्मदास पंढरपुरात येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, पण त्यांना हातपाय नाहीत, त्यामुळे ते चिंताग्रस्त झाले. हे भगवान श्री विठ्ठलांनी ऐकले व त्वरित आपल्या भक्तास भेटण्यासाठी निघाले. त्यांनी आपल्यासोबत श्री ज्ञानेश्वर महाराज व श्री नामदेव महाराज यांना सोबत घेतले. मार्गाने जात असताना संत श्री सावतामाळींचा मळा लागला. भगवंताने विचार केला, आज नामदेवास थोडेसे कौतुक दाखवावे. म्हणून भगवंतांनी सांगितले, तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबावे, मी येथून थोडी जल पिऊन येतो. ते तेथे गेले. तेव्हा संत सावतामाळी यांनी भगवंतास पाहता साष्टांग नमस्कार केला. त्यांनी भगवंतास सांगितले, आपण थोडा वेळ विश्रांती घ्यावी. तेव्हा त्यांनी सांगितले, बाहेर 2 व्यक्ती आहेत, मला त्यांचे भय वाटते. असे म्हणतात सावतामाळींनी भगवंतास पोटात लपविले. बाहेर नामदेव महाराज वाट पाहत होते. ते त्या दिशेने गेले तर त्यांना सावतामाळी दिसले. दोघेही संत श्रेष्ठ, दोघेही श्रेष्ठ भक्त. एकमेकांची ओळख झाली. नामदेव महाराजांनी सांगितले, भगवंत इकडेच जल पिण्यास आलेत, पण काही दिसत नाही, कुठे गेलेत, मला चिंता वाटत आहे. तेव्हा सावतामाळींनी सांगितले, थोडा वेळ धीर धरावा. असे म्हणून आधी नामदेव महाराजांना साष्टांग नमस्कार केला व आपले पोट चिरून भगवंतास बाहेर काढले. संत सावतामाळींच्या भक्तीचे हे श्रेष्ठत्व पाहून नामदेव महाराजही आश्चर्यचकित झाले. त्यांना संत ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज व सावतामाळी महाराज व भगवंत असे 4ही जण नंतर लहुळ या गावी गेलेत. भक्त कुर्मदासला प्रत्यक्ष दर्शन दिले. तेव्हा श्री विठ्ठलाने सांगितले, हे भक्ता, तू कोणतेही वरदान मागावे, मी देण्यास तयार आहे. तेव्हा भक्त कुर्मदासने त्यांना सांगितले, हे भगवंत, मी काय मागणार? माझी फक्त एकच इच्छा आहे, आपण येथे अंश रूपाने राहावे. भगवंतांनी सांगितले, ठीक आहे, मी येथे देखील निवास करेन. तेव्हापासून ज्याप्रमाणे पंढरपूरचा महिमा आहे, त्याचप्रमाणे लहुळ गावाचा देखील महिमा आहे. येथे देखील आषाढी कार्तिकीस मोठी यात्रा भरते. हजारो भक्तगण लहुळ गावी देखील भगवंत विठ्ठलाच्या दर्शनास तेथे जातात. ही सर्व माहिती श्री भक्त विजय ग्रंथ अध्याय 16 मध्ये वर्णित आहे. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरीनंदन.